श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. चला, आता आपल्या आई महालक्ष्मीचा किरणोत्सव सुरू होत आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळतो. हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भाविक शहराच्या मध्यभागी असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात जमलेले असतात. किरणोत्सव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या निसर्ग चमत्काराला धार्मिकतेचेही महत्त्व लाभले आहे. येथे येणारे अभ्यासकही बांधकामशास्त्राचा हा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करतात. सूर्याचे दक्षिणायन सुरू असताना दक्षिण क्रांती आणि उत्तर क्रांती असे 2 प्रकार असतात. ही दक्षिण क्रांती साधारण 17 अंश असते. महालक्ष्मीचा गाभारा दक्षिणमुखी असल्याने सूर्यास्ताचा प्रकाश नेहमीच सभामंडपात पसरलेला असतो. मात्र असे असले तरीही महालक्ष्मीच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडत नाहीत. ती फक्त या 6 दिवसातच पडतात. सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे पहिल्या दिवशी प्रथम देवीच्या पावलावर पडतात. नंतर दुसऱ्या दिवशी किरणे मूर्तीच्या मध्यभागाकडे सरकतात आणि शेवटच्या 3ऱ्या दिवशी देवीच्या मुखमंडलावर सूर्यप्रकाश पडतो आणि उपस्थित भाविक महालक्ष्मीचा जयघोष करतात. यावेळी महालक्ष्मीची अलंकार पूजा बांधण्यात येते. किरण स्पर्श होत असतानाच देवीची आरती होते. महालक्ष्मीची मूर्ती वालुकामय रत्नशिलेची आहे. पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्यांचे पुढे हतबल झाले होते. देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्यांच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मशस्त्राने त्यांचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्यांचा वध झाला. मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला. देवीने वर देताच त्यांच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरले. त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले. कोल्हासुराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले, पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी व इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेले. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीर क्षेत्री जा, माझा राग गेला, पण मी येणार नाही असं तिनं सांगितलं. तिने तेथेच वास केला. तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येतं. बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी भाविकांची मान्यता आहे. तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची ही कथा आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.